वाल्मिक कराडच्या अडचणी वाढू लागलेल्या आहेत। वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी प्रकरणांवरनं रोजच्या रोज नवनवीन खुलासे होतात। आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सुद्धा या मुद्द्यावरनं आक्रमक झाल्यात आणि तृप्ती देसाईंनी बीड जिल्ह्यातील 26 पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप केलाय। कराडच्या टोळीचा पर्दाफाश करणं किंवा त्याची दहशत बीड जिल्ह्यात थांबवायची असेल तर बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली बीड जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेची असल्याचं तृप्ती देसाईंनी म्हटलंय। बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे आहेत ते काही अधिकारी या सर्वांच्या मर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या नजीकचे आहेत, त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे। तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे। तर अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला विशेष ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप शरद पवारांच्या एनसीपीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। हॉस्पिटलमधनं बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवलं गेलंय। बंदिवासात त्याच्या दिमतीला 7 हवालदार तैनात आहेत। बीडमधील त्याच्या गँगमधले छोटे मोठे गुन्हेगार मुद्दामून स्वतःवरती एखादा गुन्हा ओढवून घेतात आणि या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते। बीड कारागृहात ते आपोआपच वाल्मिक कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफिल रंगते असा आरोप करणारा एक ट्विट जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलाय। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं 31 जानेवारीपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। डिजिटल पुराव्यांच्या चौकशीसाठी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी झाली होती, मात्र न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या कोठडीत विशेष चौकशीसाठी नवीन डिजिटल पुरावे महत्त्वाचे ठरले। तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांनी आरोपीच्या मोबाईलमधील डाटाचं विश्लेषण आवश्यक असल्याचं सांगितलं। डिजिटल पुराव्यांचा अधिक अभ्यास करायचा आहे। मोबाईलचा डाटा तपासात महत्त्वाचा ठरतोय। काही निष्कर्षांसाठी सुदर्शन घुलेची चौकशी करणं आवश्यक आहे असा युक्तिवाद सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी केला। इतर महत्त्वाच्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हटले की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगाने तपास करणे आहे, जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टींचं विवेचन झालं आणि त्या दिवशी कोर्टाने 31 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। सरकारी वकिलांच्या युक्तिवादावर आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला आज व्हीसीद्वारे माननीय विशेष मोक्का न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। यावेळी तपासी यंत्रणांनी 10 दिवसाची पोलीस कोठडी मागितली, तर माननीय न्यायालयानं 5 दिवसाची पोलीस कोठडी मान्य केली। त्यामुळे आता न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला सुदर्शन घुले याची रवानगी CID कोठडीमध्ये होणार आहे। पोलिसांनी तपासात याआधी मिळवलेल्या माहितीवर तपास का झाला नाही असा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला। मोबाईलचा विलंबानं तपास का केला जातोय? इतक्या दिवसानंतर पुन्हा कोठडीची मागणी का? मोबाईल आधीच सापडलेला असताना तपास आतापर्यंत पूर्ण का झाला नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला। मोबाईल पोलिसांच्या ताब्यात 14 दिवसांपासून आहे, याकडे हे वकिलांनी लक्ष वेधलं। 14 दिवस तो त्यांच्या ताब्यामध्ये होता। पासवर्ड सांगत नाही किंवा त्याच्या विरोधात त्याच्यामध्ये काही असा विशेष असा पुरावा आहे, त्याच्यामुळं तपास यंत्रणा निश्चितच म्हणजे जाणीवपूर्वक ह्या प्रकरणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे प्रकरण कायम चर्चेत राहण्यासाठी करतात की काय असं मला वाटतं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत कोठडी मंजूर केली। आता पुढील तपासात पोलिसांच्या हाती कोणता पुरावा लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि सैफ अली खान हल्ला